आमचं माईक आहे लाईव्ह अटॅच नाही ना कोणाचे. मला प्रेशर करते ऑफिस की 2 मिनिटात लाईव्ह करायला हवं. त्याला ते सांगितलं. ठीक आहे, चला रोल करा. पवार आज तुम्हाला भेटून गेले. त्यांनी अनेक मुद्दे मांडले. रोहित पवार झालं, 12 झालं, एफआयआर घेतली जात नाही. काय मला त्यांनी येऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या आता इथे. प्रश्न असा आहे की अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे. मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाहीये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी मला येऊन सगळ्या त्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितल्या होत्या. मला त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला. आणि 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं एफआयआर घेतले गेले नाहीत. म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते एफआयआर घ्यायची नाहीत. मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाहीत. म्हणजे ज्यावेळेला ते मरीन ड्राईव्हवरती गेले त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे ते तिथले जे कोणी अधिकारी होते ते त्यांचा एफआयआर लिहून घेत होते, टाईप करत होते. आणि टाईप करत असताना इतक्यात डीसीपी आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही एफआयआर लिहून नाही घ्यायचा म्हणून. तर हे कशासाठी आहे मला असं वाटतं याची उत्तरं जर समजा काही नसेल त्या तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा एफआयआर त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत. आज सुनेत्राबाई तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफआयआर आहे. आणि सरकारकडनं असा दबाव येतो की तुम्ही एफआयआर घेऊ नका. मला यातलं काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते. पण एफआयआर करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात म्हणजे ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही एफआयआर नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा एफआयआर नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे असा संशय निर्माण होतोच ना. आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते. जर समजा त्यांना काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल, त्यांना जर एफआयआर नोंदवायचा असेल आणि चौकशी त्या पद्धतीने व्हावी अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर यात गैर काय. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे जास्ती गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सरकारने या गोष्टींची उत्तरं त्यांना दिली पाहिजे. सीबीआय आणि सीआयडीची चौकशी तेही कुठपर्यंत आले अजून सीबीआय चौकशी जी आहे मला असं वाटतं की ब्लॅक बॉक्सचं पण अजूनपर्यंत काही कळलेलं नाहीये काय झालं आणि काय नाही ते. म्हणजे किती विमान कितीही डिस्ट्रॉय झालं तरी